बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे, तर सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती झाली आहे। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती। तर ग्रामस्थांनी आपलं अन्नत्याग आंदोलन तातडीने मागे घ्यावं अशी विनंती उज्ज्वल निकम यांनी केली आहे। खटला चालवण्यास आपण तयार असल्याचं निकम यांनी मुख्यमंत्र्यांना काल कळवलंय आणि त्यानुसार त्यांची या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे। दरम्यान या संदर्भात उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। माझ्या नियुक्तीकरता मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते। त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्नत्यागाचा उपोषण सुरू केलेलं आहे। हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे। मत्स्याजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण उपोषण हे सोडावं। मी अभिमानाने सांगेल, राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुठेही कोणी आडवं येऊ शकत नाही। दरम्यान उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। अखेर सरकारनं काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेतला असं त्याचं मी स्वागत करते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। तर काहीतरी निर्णय सरकारने घेतला याचा अर्थातच मी स्वागत करीन, पण जो 7वा आरोपी आहे, जो खुनी आहे, तो गायब आहे। एक माणूस राज्यात गेले 72 दिवस आपल्याला सापडत नाहीये, ह्याच्यावर माझा विश्वासच नाहीये। आणि मी अनेक वेळा SP असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल, माननीय मुख्यमंत्री असतील, यांना अनेक जणांना मी कॉन्टॅक्टही केलेलं आहे की तुम्ही सांगा की आम्ही केंद्र सरकारला विचारूया का। बजरंग अप्पा सोनवणे बीडचे खासदार यांनी अमितभाई शांचीही 2दा भेट घेतलेली आहे की आम्हालाही सहकार्य करायची आमची पूर्ण तयारी आहे। आम्हाला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।